करूळ घाटात रस्ता खचलाय, त्यामुळे घाटातील वाहतूक मंदावली आहे। सध्या घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे, ती देखील बंद होण्याची शक्यता आहे। येथील परिस्थितीची फोनद्वारे माहिती देत आहेत आमचे वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंखे। जोईली वैभववाडी तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा हा करूळ घाटमार्गाला बसलेला आहे। करूळ घाटात सकाळीच आज रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती। मात्र येथील परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाने हा घाटमार्ग पूर्णतः बंद ठेवला आहे। आज सायंकाळी याची अधिकृत घोषणा केलेली आहे। 26 जुलैपर्यंत हा घाटमार्ग बंद असणार आहे। सकाळी या घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस निरीक्षक अतुल जाधव व त्यांची टीम ही घटनास्थळी दाखल झाली होती। त्यांनी दोन्ही बाजूला या रस्त्याच्या बॅरिकेड्स लावून एकेरी वाहतूक सुरू केली होती। मात्र पावसाचा वाढलेला जोर आणि तेथील परिस्थिती पाहता हा मार्ग धोकादायक बनला होता आणि त्यामुळे प्रशासनाकडून हा घाटमार्ग 15 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या कालावधीत या मार्गाची दुरुस्ती होणार आहे। जो भाग खचलेला आहे तो दुरुस्त करण्यात येणार असल्याचेही समजते। त्यामुळे हा घाटमार्ग पुढील 15 दिवस वाहतुकीला बंद राहणार आहे। या मार्गावरील जी वाहतूक आहे ती फोंडा आणि भुईबवडा घाटमार्गे वळवण्यात आलेली आहे। सायंकाळी या घाटमार्ग बंद असलेल्याची प्रशासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे आणि या मार्गावरील वाहतूक आता इतर मार्गाने वळवण्याकरिता वैभववाडी पोलिसांचे पथक हे शहरात तैनात करण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडून या घाटमार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना वाहन चालकांना फोंडा घाटमार्गाचा अवलंब करण्याचे सुचवण्यात येत आहे। तसेच गगनबावडा पोलिसांकडूनही वरून येणाऱ्या वाहन चालकांना भुईबवडा मार्गाचा अवलंब करण्याचे सूचित करण्यात येत आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।